नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव आहे पंकज मते आणि आज आपण शिकणार आहोत इयत्ता 8वीतला धडा क्रमांक 4 गणितातला, ज्याचा नाव आहे त्रिकोणाचे शिरोलंब व मध्यगा. मागच्या भागात आपण पाहिलं सराव संच 4.1 चा आपण अर्धा भाग सोडवला. आता ह्या भागात या तिसऱ्या भागात आपण उरलेला भाग सोडवणार आहोत. तर चला सुरू करूया 4.1 चा उरलेला भाग. सराव संच 4.1. प्रश्न क्रमांक 4. त्रिकोण LMN हा एक विशाल कोन त्रिकोण काढा, त्याचे सर्व शिरोलंब काढा, संपात बिंदू O ने दाखवा. म्हणजे सर्वात पहिले आपल्याला विशाल कोन त्रिकोण काढायचा आहे, ज्या कोनाचे माप नेहमी 180 अंशापेक्षा लहान परंतु 90 अंशापेक्षा मोठे असते. आणि त्यानंतरचा सर्व शिरोलंब काढायचे आणि नंतर जिथे सगळे शिरोलंब एका बिंदूत भेटतात किंवा छेदतात त्या संपात बिंदूला O ने आपण दाखवायचे. तर चला सुरू करूया LMN ह्या विशाल कोनाकडून. हा आहे त्रिकोण LMN विशाल कोन त्रिकोण, जिथे M हा कोन या M या कोनाचे माप 180 अंशापेक्षा लहान परंतु 90 अंशापेक्षा मोठे आहे. लक्षात ठेवा, तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज ही नेहमी 180 अंश असले पाहिजे. म्हणजे जर हा कोन 100 किंवा 90 अंशापेक्षा मोठा असेल, 180 अंशापेक्षा लहान, म्हणजेच काय, हे उरलेले दोन कोन हे नेहमी लघुकोन येणार. आता जेव्हाही शिरोलंब काढायचा असेल तेव्हा विशाल कोन त्रिकोणामध्ये एक प्रॉब्लेम येतो. तो काय येतो ते आपण पाहूच. सर्वात पहिले या M या कोनातून या विरुद्ध बाजूस म्हणजे LN ह्या रेषाखंडावरती आपण शिरोलंब काढू. तर काय करायचे, पहिले एक गुन्हा घ्या. तो गुन्हा एक बाजू बरोबर ह्या LN या रेषावरती ठेवा आणि त्याची दुसरी बाजू बरोबर या M कोनाच्या मधोमध येऊ द्या, म्हणजे ही अशी. त्यानंतर ह्या रेषाखंडापासून ह्या कोनामधून जाणारी एक रेषा काढा. तर आपण काढले एक किरण, जे बरोबर ह्या रेषाखंडाला मधोमध जाते आणि तिथून आपल्या ह्या कोनामधून जाऊन ही पुढे जाते. असंच काहीतरी आपल्याला L या कोनासाठी आणि N ह्या लघु कोनासाठी करायचं आहे. परंतु इथे एक प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे, जसा गुन्हा आपण ह्या बाजूवरती ठेवून बरोबर ह्या M या कोनातून गेला, तसेच जर आपल्याला L या कोनातून जर आपल्याला त्याच्या विरुद्ध दिशेच्या MN या रेषेवरती जर आपल्याला शिरोलंब काढायचा आहे तर तो काढता येणार नाही. कारण आपल्याला L या कोनातून समजा L ह्या लघु कोनातून समजा शिरोलंब काढायचा असेल तर गुन्हा जर ठेवला तर गुन्हा बरोबर इथे येणार, इथे येऊ शकत नाही. तसेच N या कोनासाठी जरी काढायचा असेल तरी ही गुन्हा इथे बसू शकत नाही किंवा इथे आपल्याला शिरोलंब काढता येणार नाही. मग काय करायचं, मग आपण एक काम करू. जर L या लघु कोनासाठी आपल्याला शिरोलंब काढायचा असेल तर ही MN ही बाजू आपण वाढवून घेऊ. त्यानंतर ह्या बाजूवरती आपला गुन्हा ठेवा. एक बाजू ह्या गुन्ह्याची एक बाजू ह्या बाजूवरती असेल आणि दुसरी बाजू बरोबर ह्या कोनाला चिटकलेली असेल आणि तिथून आपण एक किरण काढू जी बरोबर ह्या रेषेला छेदून जाईल. तर अशा प्रकारे आपल्याला भेटला MN या रेषेवरती L मधून जाणारा शिरोलंब. तसेच आता N साठी करायचं आहे तर आपण काय करू, LM ही रेषा वाढवून घेऊ. त्यानंतर इथे आपल्या गुन्ह्याचे एक बाजू ह्या रेषेवरती ठेवा आणि दुसरी बाजू बरोबर ह्या N कोनाला चिटकलेली पाहिजे आणि तिथून एक किरण काढा. आता हे तिन्ही किरण आपल्याला एका बिंदूत छेदतात, त्या बिंदूला म्हणतात शिरोलंब संपत आणि त्या बिंदूला आपण O ने नेहमी दर्शवतो. तर O हे बिंदू नाव ठेवले आणि जिथे आपल्याला शिरोलंब भेटले तिथे A, C आणि B असे नाव दिले. तर अशा प्रकारे आपण विशाल कोन त्रिकोणाचा शिरोलंब संपत आणि शिरोलंब काढू शकतो आणि शिरोलंब संपात बिंदूही दाखवू शकतो. आता ह्या ज्या शिरोलंब काढल्या त्या बरोबर ह्या MN रेषेवरती 90 अंशाचा कोन करतात. तसेच या M मधून जाणारा जो शिरोलंब आहे तो LN या रेषेवरती 90 अंशाचा कोन करतो. तसेच ह्या LM या रेषेवरती जर N मधून आपण शिरोलंब काढला तर तो ह्या रेषेला 90 अंशाचा कोन करतो. म्हणून आपण त्याला शिरोलंब संपत असे नाव दिले, शिरोलंब असे नाव दिले आणि हे सगळ्या रेषा जिथे एका बिंदूला छेदतात त्या बिंदूला शिरोलंब संपात बिंदू असे नाव दिले. प्रश्न क्रमांक 5. त्रिकोण XYZ हा एक काटकोन त्रिकोण काढा आणि त्याच्या मध्यका काढा व संपात बिंदू G ने दाखवा. आता इथे आपल्याला मध्यका काढायच्या आहेत. मध्यका काढण्यासाठी आपल्याला
रेषाखंड किंवा लंब दुभाजक आपण काढतो. तर चला आता लंब दुभाजकाच्या सहाय्याने आपण मध्यगा कशा काढतात किंवा मध्यगा कशा काढतात ते आपण पाहून घेऊ. तर हा आहे XYZ काटकोन त्रिकोण. आता आपण काम करू. या YZ रेषाची पहिली मध्यगा काढायची. कशी काढायची तर एक काम करूया. कर्कटक हातात घ्या, त्याचे लोखंडी टोक Z वरती ठेवा आणि पेन्सिलमध्ये विशिष्ट अंतर घेऊन वरती या रेषेच्या वरती आणि खाली कंस काढा. तितकेच अंतर घ्या, Y वरती लोखंडी टोक ठेवा आणि ह्या दोन्ही कंसांना छेदणारे अजून एक कंस काढा. आता जिथेही दोन्ही कंस एकमेकांना छेदून जातात तिथून आपण एक रेषा काढू. ती रेषा बरोबर ह्या YZ रेषेला दोन भागात विभागते आणि या दोन्ही भाग एकमेकांचे बरोबर समान भाग असतात. आता इथे आपण नाव देऊया A, म्हणजेच YA हे अंतर आणि AZ हे अंतर दोन्ही नेहमी समान असते. आता काय करायचंय, बरोबर ह्या A बिंदूतून या X कोनामधून जाणारी एक रेषा काढू. तर ही झाली आपली मध्यगा. या X या कोनासाठी ही झाली ही मध्यगा. आणि आपण इथे दाखवलंय की YA आणि AZ हे दोन्ही अंतर समान आहे किंवा हे दोन्ही रेषा समान अंतराच्या आहेत. आता तसेच XY साठीही आपण काढूया. तर X वरती लोखंडी टोक ठेवले आणि पेन्सिल मध्ये विशिष्ट अंतर घेऊन वरती आणि खाली आपण कंस केला. तेवढंच तितकेच अंतर घेऊन Y वरती लोखंडी टोक ठेवून वरती आणि खाली आपण कंस मारले. कंस काढल्यानंतर बरोबर जिथे कंस एकमेकांना छेदतात तिथून आपण एक रेषा काढली. ही रेषा जेव्हाही काढली जाते तेव्हा XY या रेषाचा हा असतो लंब दुभाजक. कारण ही XY रेषा आपण दोन समान अंतरामध्ये आपण विभागतो. इथे नाव दिले B, म्हणजेच काय XB आणि BY हे दोन्ही अंतर आपल्याला नेहमी समानच भेटणार. त्यासाठी आपण रेषा काढतो. त्यापुढे या Z मधून आपण एक रेषा काढू जी बरोबर ह्या B बिंदूच आपल्याला आली पाहिजे आणि ती असेल आपली मध्यगा. तसेच आपण या XZ रेषेसाठी काढूया. तर एक विशिष्ट अंतर घेऊन Z वरती कर्कटाला टोक ठेवले आणि वरती कंस केले. तितकेच अंतर घेऊन X वरती घेतले आणि वरती कंस केला. आता आपण खाली कंस करून घेतला आणि ह्या कंसामधून जाणारी आपल्याला बरोबर हे कंस जिथे एकमेकांना छेदतात तिथून आपण एक रेषा काढली. रेषा काढली तर याचा अर्थ काय होतं, ही YZ रेषा बरोबर दोन समान अंतरामध्ये विभागलेली आणि त्या जिथे विभागली गेली तिथून आपण Y या कोनातून एक रेषा काढली, ती झाली याची मध्यगा. आणि या तिन्ही मध्यगा जिथे एका बिंदूत एकमेकांना छेदतात तो असतो मध्यगा संपात, ज्याला आपण G या अक्षराने दाखवतो. आणि जिथे आपल्याला ही Y कोनातून जाणारी मध्यगा इथे भेटली, या रेषेला दुभागते, तिथे आपण C हे बिंदू नाव दिले. तर अशा प्रकारे आपण काढतो मध्यगा आणि हा झाला त्यांचा मध्यगा संपात, जे नेहमी G या अक्षराने दाखवला जातो. सहावा प्रश्न, कोणताही एक समद्विभुज त्रिकोण काढा, त्याच्या सर्व मध्यगा व शिरोलंब काढा आणि त्याच्या संपात बिंदू बद्दलचे तुमचे निरीक्षण नोंदवा. आता आपण एक बाजू घेतली BC. आता B वरती एक कर्कटकाचा टोक ठेवा, लोखंडी टोक, आणि पेन्सिल मध्ये विशिष्ट अंतर घेऊन वरती एक कंस केला. तितकेच अंतर घेऊन लोखंडी टोक C वरती ठेवून वरती कंस केला आणि जिथे दोन्ही कंस एकमेकांना छेदतात तिथून आपण B कडे जाणारी आणि C ला बरोबर जोडणारी एक रेषा काढली. अशा प्रकारे ह्या दोन्ही भुजा आपल्याला समान झाल्या. तर अशा प्रकारच्या त्रिकोणास आपण म्हणतो समद्विभुज त्रिकोण आणि या बिंदूला, या छेदनबिंदूला आपण नाव दिले A. आता आपण जे अंतर घेतले कर्कटक आणि पेन्सिल मध्ये ते दोन्ही 5-5 सेंटीमीटर इतकेच होते. आता आपण काढूया मध्यगा आणि शिरोलंब. तर सर्वात पहिले आपण मध्यगा काढू. जर आपल्या BC वरती जे मध्यगा काढायची असेल तर B वरती लोखंडी टोक ठेवा आणि पेन्सिल मध्ये विशिष्ट अंतर घेऊन वरती आणि खाली कंस केला. तितकेच अंतर घेऊन लोखंडी टोक आपण B वरती ठेवले आणि पेन्सिल मध्ये तितकेच अंतर घेऊन वरती आणि खाली कंस मारला आणि तो कंस काढल्यानंतर तिथून जाणारी आपण एक रेषा काढू. ती रेषा बरोबर BC ला दोन समान भागात विभागते. मग आपण A या कोनातून आपण एक रेषा काढली जी बरोबर या BC या रेषेला जिथे छेदते तिथे आपण जोडली आणि ही झाली मध्यगा BC या रेषेसाठी किंवा या त्रिकोणाची मध्यगा. आता पुढे आपण काढूया, ज्याला आता ह्या नाव दिले X. आता आपण AB या रेषेसाठी आपण करूया. तर A वरती कर्कटकाचा टोक ठेवला, लोखंडी टोक, आणि पेन्सिल मध्ये विशिष्ट अंतर घेऊन इथे कंस काढला.
तसेच बी वरती ठेवून वरती आणि खाली कंस काढले आणि जिथे कंस एकमेकांना छेदतात तिथून एक रेषा काढली. जिथे रेषा ही ह्या बाजूला छेदते तिथे वाय नाव दिले आणि या सी मधून आपण एक रेषा काढली जी आपल्याला वाय बिंदूला बरोबर जोडते. तर ही झाली आपली मध्यगा. तसेच आता या एसी रेषेसाठी आपण काढू. तिथे आपण वरती ह्या बाजूला कंस काढून घेतले. ए वरती लोखंडी टोक ठेवले, इथे कंस काढले आणि बी सी वरती तेवढेच लोखंडी टोक ठेवले, वरती कंस काढला. तेवढेच अंतर घेऊन वरती कंस काढला. आता यातून जाणारी आपण एक रेषा काढू. ही रेषा जिथे छेदते एसी या बाजूस तिथून बरोबर एक रेषा काढा जी बी या कोनातून गेली पाहिजे. तर ही झाली आहे मध्यगा. आता हे तिन्ही मध्यगा जिथे एकमेकांना छेदतात तो असतो मध्यगा संपात आणि ज्याला आपण दर्शवतो जी या बिंदूने. आता आपल्याला काढायचा आहे शिरोलंब संपात. आता चला, जिथे हा बिंदू छेदला तिथे आपण डब्ल्यू नाव दिले. आता शिरोलंब संपात काढू. शिरोलंब संपात काढण्यासाठी काय करावं लागेल? पहिले त्रिकोण हा गुण्या घ्या. गुण्याचा बरोबर एक बाजू ह्या बीसी या रेषेवरती ठेवा आणि त्याचा दुसरी बाजू हे टोक बरोबर ए या कोण्यात गेलं पाहिजे. या ए या कोणामध्ये गेल्यानंतर तिथून एक रेषा काढा जी या लाल रेषेने दाखवली आणि ही लाल रेषा बरोबर ह्या बीसी ला दोन भागात विभागते. आता तसेच आपण पुढे जाऊया. आपण सी मधून जाणारा शिरोलंब संपात काढू. शिरोलंब काढतो तर ते काढताना आपण बरोबर त्याच्या विरुद्ध दिशेच्या बाजूवरती येते म्हणजे ए बी वरती येते. तेव्हा आपण हा गुण्याची एक बाजू बरोबर यावरती ठेवली आणि त्यामधून जाणारी सी मधून जाणारी एक रेषा काढली. ती रेषा लाल रेषेने दाखवली आहे. आता ही रेषा नेहमी 90 अंशाचा कोन बरोबर विरुद्ध बाजूला करते. तसेच आता आपण एसी रेषेसाठी आपण शिरोलंब काढू. तर एसी वरती आपण बरोबर गुण्या ठेवला आणि त्या गुण्याचा ए दुसरी बाजू बरोबर बी या कोनातून गेली पाहिजे. आता तिथून एक रेषा काढू. ही रेषा बरोबर या बी बाजून जाते आणि ह्या एसी रेषेवरती आपल्या रेषा बरोबर शिरोलंब संपात करते. आता इथे आपल्याला बरोबर 90 अंशाचा एक कोन भेटतो. आता लक्षात घ्या, इथे नाव दिले आपण क्यू, इथे नाव दिले पी. आता इथे पहा, इथे जे मध्यगा संपात भेटतो त्याला आपण जी नाव देतो आणि जिथे शिरोलंब संपात भेटतो त्याला ओ नाव देतो. आता यावरून आपल्याला काय कळतं? समद्विभुज त्रिकोण, जेव्हा आपल्याला समद्विभुज त्रिकोण देतात त्यामध्ये आपल्याला समजा मध्यगा आणि शिरोलंब दोन्ही काढायचे असतील तर ते नेहमी बरोबर एकाच रेषेत येतात. हे आहे आपलं निरीक्षण. प्रश्न क्रमांक 7, रिकाम्या जागा भरा. त्रिकोण एबीसी चा जी हा मध्यगा संपात बिंदू आहे. जर लेंथ आर जी 2.5 असेल तर लेंथ जीसी किती? जर लेंथ बीजी 6 असेल तर लेंथ बीक्यू किती? आणि जर लेंथ एपी असेल तर लेंथ एजी व जीपी किती? तर हा जी आहे आपला मध्यगा संपात. तर चला, ह्या गाळलेल्या जागा आपण भरू पण त्याचं स्पष्टीकरण देऊ. तर हे आहे उत्तर. जर आपल्याला आर जी ही जर 2.5 असेल, 2.5 असेल तर जीसी किती भेटेल? जीसी आपल्याला नेहमी 5 भेटेल. जर जी आपल्याला 6 असेल, ही बीजी जर 6 असेल तर बीक्यू आपल्याला किती भेटेल? तर ती भेटेल 9. जर एपी आपल्याला 6 असेल तर एजी आपल्याला किती भेटेल? 4 आणि जीपी आपल्याला भेटेल 2. आता हे उत्तर आले कसे तर आपण स्पष्टीकरणासहित सांगू. संपात बिंदूमुळे मध्यगेचे 2:1 या गुणोत्तरात विभाजन होते. नेहमी आपल्याला संपात बिंदू जेव्हाही भेटतो त्यावेळेस आपल्या रेषेचे 2:1 असे भाग पडतात. तर पहिल्यांदा बिंदू जी हा मध्यगा संपात आहे, हा जी संपात आहे तर आपण आता इथे पहिल्या प्रश्नाचं उत्तर देऊ. इथे बिंदू जी हा मध्यगा संपात आहे कोणाचा? या सीआर या रेषाचा. या सीआर रेषाखंडाचा बरोबर हा मध्यगा संपात आहे. तर आपल्याला सीआर ह्या रेषाखंडाचा ही मध्यगा असेल तर आपल्याला उत्तर काय येते? लेंथ जीसी आणि लेंथ आर जी. लेंथ जीसी छेदात लेंथ आर जी बरोबर 2:1 असे आपण उत्तर लिहितो. आपल्या प्रश्नामध्ये आरजीचे उत्तर आपल्याला 2.5 दिले आहे म्हणजे 2.5 दिले आहे. तर एक काम करूया, 2.5 इकडे गुणाकारात नेऊ आणि हा 1 इकडे गुणाकारात नेला तर एल लेंथ जीसी गुणिले 1 एल लेंथ जीसी उरते आणि 2 गुणिले 2.5 हे उरते 5. म्हणजेच काय? लेंथ जीसी आपल्याला किती भेटली? 5.
तर लक्षात ठेवा, आपल्याला लेंथ GC छेद लेंथ RG बरोबर 2:1 भेटली. त्यातली एक बाजू आपल्याला दिली आहे, तर गुणाकाराने आपल्याला दुसऱ्या बाजूचे उत्तर आपल्याला मिळाले. आता वळूया दुसऱ्या भागाकडे. बिंदू G हा मध्यका संपात आहे. आता आपल्याला काढायचं आहे लेंथ BG आणि GQ साठी. लेंथ BG आणि GQ साठी काढायचं आहे. आणि इथे ह्या BQ रेषासाठी हा G हा मध्यका संपात भेटला आणि रेषाखंड BQ चा ही मध्यका आहे. तर आपण काम करूया. आपण BG छेद GQ लेंथ BG छेद लेंथ GQ आपण घेतली आणि त्याचं उत्तर आपल्याला 2:1 असे आहे. तर आपल्याला BG चे उत्तर 6 दिले होते. तर आपण काय करूया, लेंथ GQ तिकडे विरुद्ध दिशेला घेऊन जाऊ. इथे जर छेदात असेल तर इकडे जाऊन अंशात जाईल आणि 2 हे इकडे अंशात आहे, तर इकडे गेल्यावर छेदात जाईल. तर 7/2 असे उत्तर येईल. तर लेंथ GQ चं आपलं उत्तर किती आले, 3 इतके. तर GQ आपल्याला 3 भेटले. तर पाहू शकता लेंथ BQ किती आहे. लेंथ BQ आपल्याला किती आहे, तर लेंथ BQ आपल्याला जोडायची असेल तर लेंथ BG आणि GQ ह्या दोघांची आपल्याला बेरीज करावी लागेल. तर आपल्याला BG आहे 7, 6 भेटली आणि GQ आपल्याला आताच 3 भेटली. त्या दोघांची बेरीज केली तर आपलं उत्तर आले 9. तिसरा भाग, बिंदू G हा मध्यका संपात आपल्याला काढायचा आहे. आता तिसरा भाग, जिथे आपल्याला AG चे आपल्याला उत्तर काढायचं आहे. AG ची लेंथ किती आहे ती पाहायची, लांबी किती आहे ती पाहायची. तर आपण काम करूया, ही रेषा आपण घेऊया AP रेषाखंड. आता G हा मध्यका संपात आहे आणि रेषाखंड AP ही मध्यका आहे. तर लेंथ AG छेद लेंथ GP बरोबर 2:1 भेटली. त्यानंतर आता 2:1 भेटली, मग आपल्याला लेंथ GP चे आपल्याला आपण इकडे गुणाकार केला तर आपलं उत्तर काय भेटले, लेंथ AG बरोबर 2 गुणिले लेंथ GP. आता पहा, ही लेंथ जी AP आहे ती खरं तर 2 भागात विभागली गेली, लेंथ AG अधिक लेंथ GP. तर आपल्याला लेंथ GP AG चे उत्तर आपल्याला भेटले किती, 2 गुणिले 1 लेंथ GP. तर आपण लेंथ AG चे उत्तर लेंथ AG च्या जागी हे 2 गुणिले लेंथ GP आपण ठेवले. तर लेंथ GP आणि लेंथ GP आपण जर कॉमन काढले किंवा समान काढले तर 2 अधिक 1 उत्तर येते 3. म्हणजे लेंथ AP चे उत्तर किती भेटेल, 3 गुणिले लेंथ GP इतके. हे आले उत्तर. आता आपल्याला AP उत्तर दिले आहे 6, तर आपल्याला लेंथ GP चे उत्तर भेटेल. तर 3 ने इकडे भागले तर उत्तर आले 2. तर लेंथ GP आपल्याला भेटला 2. तर AP लेंथ आहे आणि GP लेंथ आहे. तर AP पूर्ण लेंथ आहे आणि GP पूर्ण लेंथ आहे. तर आपल्याला AG चे उत्तर भेटू शकते जर 6 वजा 2 केले तर. तर पहिले आपण लिहिले लेंथ AP बरोबर काय भेटते, आपण लेंथ AP ही खरं तर 2 बाजूस भागली गेली, लेंथ AG अधिक GP. तर आपल्याला लेंथ AG चे उत्तर पाहिजे तर आपण काय करायचं, लेंथ GP आपण विरुद्ध दिशेस घेऊन जाऊ जेणेकरून ती वजाबाकी जाईल. मग लेंथ AG चे उत्तर आले की 6 वजा 2 बरोबर 4. तर अशा प्रकारे आपण याचा खुलासा केला. आज आपण काय शिकलो, आज आपण शिकलो कुठल्याही त्रिकोणाचा शिरोलंब संपात मध्यगा कशा काढतात ते. आणि शेवटचा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा होता, ज्यामध्ये आपल्याला कुठलाही काटकोन किंवा कुठल्याही गुन्ह्या किंवा कोशाचाही आपल्याला मदत घ्यायची नव्हती. इथे फक्त आपल्याला एक सूत्र लक्षात ठेवायचं होतं, त्यानुसार आपल्याला उत्तर येते. चला, हा धडा इथेच थांबला. या पुढचा धडा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्ण करू. तोपर्यंत धन्यवाद.